नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. श्री क्षेत्र पिंपळगाव नाकविंदा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञानदानाचा लाभ घेऊन आपले सांसारिक जीवन सुखमय करण्याचे ग्रामस्थांच्या वतीनं आवाहन. राजूर प्रतिनिधी सचिन लगड. सर्व धर्मानुरागी भावनिक भक्तांना कळवण्यात अत्यानंद होतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभू श्री रामचंद्रांच्या दंडकारण्यामध्ये महर्षी अगस्ती मुनी, राजा हरिश्चंद्र व छत्रपती शिवाजी महाराज आणि महालक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादाने श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित मौजे श्री क्षेत्र पिंपळगाव नाकविंदा तालुका अकोले येथे सोमवार दिनांक 23/3/2026 ते सोमवार दिनांक 30/3/2026 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे. यावेळी सकाळी 4 ते 6 काकडा, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 3 ते 4 नियमांचे भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन व नंतर महाप्रसाद आदी दैनंदिन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सोमवार दिनांक 23/3/2026 रोजी हरिभक्तपरायण बाळू महाराज काळे पिंपळगाव नाकविंदा, मंगळवार दिनांक 24/3/2026 हरिभक्तपरायण एकनाथ महाराज शिंदे आळंदी, बुधवार दिनांक 25/3/2026 रोजी हरिभक्तपरायण दत्ता महाराज भोर माळेगाव पठार, गुरुवार दिनांक 26/3/2026 रोजी सकाळी रामनवमी निमित्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बोगीर निफाड, तसेच सायंकाळी हरिभक्तपरायण रमेश महाराज भोर धामणगाव पाट, शुक्रवारी दिनांक 27/3/2026 रोजी हरिभक्तपरायण मनोहर महाराज घोडे घोटी, शनिवार दिनांक 28/3/2026 रोजी हरिभक्तपरायण अमोल महाराज भोत रुखुंडी, रविवार दिनांक 29/3/2026 हरिभक्तपरायण चैतन्यगिरी महाराज केळी रुमणवाडी यांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे. तसेच सोमवार दिनांक 30/3/2026 रोजी सकाळी 7 ते 9 पायी दिंडी पालखी सोहळा, यानंतर हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर मुथाळणे यांचे सकाळी 9 वाजता काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञानदानाचा लाभ घेऊन आपले सांसारिक जीवन सुखमय करावे असे समस्त ग्रामस्थ पिंपळगाव नाकविंदा, आढळवाडी, सोंगाळवाडी, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट आदींनी आवाहन केलं आहे. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.